सरकारनं कांदा खरेदी दराचे अधिकार केंद्रीय वाणिज्य विभागाला दिलेत। या निर्णयाचे पडसाद शेतकरी आणि व्यापारी वर्गात उमटत आहेत। उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यात मोठी तफावत असताना नव्या निर्णयाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। शेतकऱ्याला रडवतो तर कधी हसवतो, याच कांद्याने आता राज्यभरामध्ये निवडणुकांमध्ये सुद्धा धोका दिलेला आहे विद्यमान सरकारला। अनेक खासदार या निमित्ताने पडलेले आहेत कांद्याचे भाव स्थिर नसल्यामुळे। आणि यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला जाग आलेली आहे। त्यानंतर नाफेडचे अधिकार काढून घेतलेत आणि नव्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडे आता हे सगळे अधिकार दिलेत आणि ते भाव ठरवणार आहेत, त्यांच्या मार्फत ही खरेदी होणार आहे। आपल्यासोबत मंचर बाजार समितीमधले काही व्यापारी आणि काही शेतकरी या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत। दादा, मला सांगा, नवीन जे धोरण आता तयार झालेलं आहे त्या निमित्ताने फायदा होईल की तोटा होईल? तुम्ही व्यापारी म्हणून काय सांगा? नाही, तसं तर तोटाचे 100%। कारण केंद्र सरकारने रेट ठरवण्यापेक्षा या ठिकाणी एक्सपोर्टला 100% परवानगी द्यावी आणि केंद्र सरकारने रेट ठरवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा करावं। डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी पाहिजे होती, याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। एकतर यांना शेतकऱ्यांचाच कळवळा होता, तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे अनुदान द्यायचं होतं ते अनुदान 1 रुपया 2 रुपये काय किलोला द्यायचं ते देऊन शेतकऱ्यांना डायरेक्टली मदत केली पाहिजे। पण अशी खरेदी करून त्याचे रेट ठरवून काय होणार नाही। नाही तर दुसरा पर्याय, जे ज्यांनी एक्सपोर्ट आता बंद केलेले 40% त्याच्यावर लावलेले कर लावलेले, ते पूर्ण जर ओपन केलं तर शेतकऱ्याला नाफेडनी खरेदी करायची गरज नाही आणि त्याला अनुदान द्यायची गरज नाही। फक्त आज गरज आहे की एक्सपोर्ट पूर्णपणे मोकळा केला पाहिजे। शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने उशिरा जाग आली, पण या कांद्याला माझं असं म्हणणे 400 रुपये भाव दिला पाहिजे, म्हणजे 10 किलो 400 रुपये, असं माझं म्हणणं आहे। सरकारने कांद्याच्या याच्यात हस्तक्षेपच नाही केला पाहिजे, पूर्णपणे एक्सपोर्ट मोकळा केला पाहिजे आणि काय अनुदान द्यायची गरज नाही ना। काय खपायचं खपू द्या ना, 400 खपायचं आहे, 200 खपायचं आहे, 50 रुपये खपला तर काही सरकारने दिले का काही आम्हाला? त्यामुळं काय सरकारने त्याच्यात काय हस्तक्षेपच केला नाही पाहिजे। कांद्याला ओपन मार्केटमध्ये विक्रीसाठी परवानगी दिली पाहिजे आणि जो काही जगभरामध्ये कांदा बाहेर विक्रीला जातो त्याच्यावरचं निर्यात शुल्क सुद्धा कमी केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे। शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याची सुद्धा गरज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली। खरं तर हा नवीन निर्णय शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तोट्याचाच आहे, असंच या शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। स्टुडिओ स्मिता शिंदे, सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।